खरं तर 12 महिने 24 तास राजकारण संजय राऊत साहेब करतात. खरं तर ही वेळ नाहीये. अशा वाईट आणि दुःखाच्या प्रसंगी आपण कुठल्या स्तराला खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करतो याचं भान मला असं वाटतं अशा ज्येष्ठ नेत्यांनी ठेवलं. पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये अजितदादांनी जे आरोप केले होते त्यानंतर त्यांचा हा अपघात झालाय. हा अपघात नाहीये, हा घातपात आहे. त्याच्यावर मला असं वाटतं की खरं तर 12 महिने 24 तास राजकारण संजय राऊत साहेब करतात. खरं तर ही वेळ नाहीये. अशा वाईट आणि दुःखाच्या प्रसंगी आपण कुठल्या स्तराला खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करतो याचं भान मला असं वाटतं अशा ज्येष्ठ नेत्यांनी ठेवलं पाहिजे. आज पूर्ण महाराष्ट्र आपण पाहतो की दुःखात आहे. एक कर्तृत्वान नेता आपल्यामधनं गेलाय. या राज्याचे विद्यमान असलेले उपमुख्यमंत्री आपल्यातनं गेलेत. मला असं वाटतं की प्रत्येकाच्या मनामध्ये एक दुःख, एक सल, एक वेदना आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपण राजकारण करतो हे दुर्दैव आहे. मला असं वाटतं की हे न पटणार आहे आणि तशी त्यांची विश्वासार्हता समाजातली नाहीच आहे काही. त्यामुळे त्यांनी काय बोलण्याकडे फार लक्ष देऊ नये असं मला वाटतं. अजित पवारांच्या पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनीही काही प्रश्न उपस्थित केले ते थेटपणे म्हणतात. मला असं वाटतं की याच्यामध्ये ज्यांच्या कोणाच्या मनामध्ये शंका आहे ठीक आहे, ती त्यांची भावना म्हणून व्यक्त होत असतील. पण या सगळ्या प्रकरणामध्ये आपण जर पाहिलं असेल की तात्काळ या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारकडे या सगळ्या घटनेची चौकशी करण्यासाठीचं पत्र दिलं, मागणी केली आणि त्यानंतर लगेचच DGCI असेल, AIBच्या आमची पथकं त्या ठिकाणी पोहोचली. आज AIBच्या पथकाने जी काही चौकशी सुरू केली आहे, ब्लॅक बॉक्स इथे मिळाला आहे. आता ब्लॅक बॉक्स मिळाल्यानंतर सगळं सत्यही समोर येईल आणि म्हणून जी प्राथमिक ज्या तात्काळ जी त्या ठिकाणी एक प्रक्रिया करायला हवी होती ती सगळी प्रक्रिया झाली आहे आणि मला असं वाटतं की त्याची चौकशी चालू आहे. त्याचा अहवालही येईल आणि मला असं वाटतं या सगळ्याला त्याच्यावरती उत्तर